सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द ॲडव्हिकल्प यूट्यूब फॅमिली. तर पुन्हा एकदा तुमच्यासमोर आज एक अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ घेऊन आपण आलेलो आहोत. तर सध्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगची जी काही सिलेक्शन प्रोसेस आत्ता चालू होती IPGT 2023 संदर्भात, तर रिसेंटली त्याचा थर्ड राऊंड देखील डिस्प्ले झालेला आहे. आणि या थर्ड राऊंडमध्ये खूप लोकांना अपेक्षित सीट्स ह्या मिळालेल्या देखील आहेत. त्याचप्रकारे खूप जणांना ज्या काही डिझायर्ड सीट होत्या त्या मिळालेल्या देखील नाहीत. त्यामुळे नक्कीच थोडं डिप्रेशनचं वातावरण या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. आणि काही लोकांना अशा काही सीट्स मिळालेल्या आहेत की ज्याबद्दल अजूनही कन्फ्युजन आहे की त्या सीटवर खरंच मी ॲडमिशन घेणं वर्थ इट आहे का, त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं का किंवा परत रिपीट करावं का, असे नंबर ऑफ क्वेश्चन्स या ठिकाणी तुमच्या माइंडमध्ये आहेत. आणि या सर्व कन्फ्युजनमध्ये एक मधला मार्ग थोडाफार सोयीस्कर असा सध्या मुलांसमोर आहे, तो म्हणजे स्टे वॅकन्सीचा, की जेणेकरून सध्या मी ॲडमिशन क्विट करून मग स्टे वॅकन्सीसाठी इलिजिबल होऊ का, त्या वॅकन्सीमध्ये माझ्यासाठी काही स्कोप असणार आहेत का, किंवा मग मी पूर्णपणेच ॲडमिशन कॅन्सल करून पूर्ण प्रोसेसच्या बाहेर जाऊ का, असे नंबर ऑफ क्वेश्चन्स आता सध्या मुलांच्या मनामध्ये आहेत. आणि याही पलीकडे कोण ह्या राऊंडसाठी इलिजिबल असतात, कोण इलिजिबल नसतात, त्याची प्रोसेस कशी आहे, या सर्व क्वेश्चनबद्दल तुमच्या मनामध्ये बऱ्यापैकी संभ्रम आज रोजी निर्माण झालेला आहे. आणि या सर्व तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत, डाऊट्स आहे, या सर्वांचे क्लॅरिफिकेशन देण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे. आणि यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की कशाप्रकारे ती प्रोसेस आहे ते समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ही जी प्रोसेस आहे, आता तुम्ही एका शेवटच्या फेजमध्ये आलेला आहात, जेणेकरून ह्या फेजमध्ये तुमच्या हातून कोणती चूक घडायला नको. एक मायनर चूक देखील तुमचं आता ॲडमिशन पूर्णपणे कॅन्सल होणार आहे. पूर्ण शैक्षणिक वर्षाचा तुमचा आता या ठिकाणी लॉस होणार आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी जी काही माहिती तुम्हाला देणार आहे ती माझ्या मनातील कोणतीही माहिती नसून स्ट्रिक्टली महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचं जे काही ब्रॉचर आहे त्यामधील जी काही माहिती आहे त्याच्या आधारेच मी तुम्हाला आजची सर्व माहिती देणार आहे. तर कृपया हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला पूर्णपणे बघायचा आहे, कारण स्ट्रिक्टली महाराष्ट्राच्या मुलांसाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. त्यामुळे मराठीमध्येच ते तुमच्यासाठी जास्त कम्फर्टेबल असेल असं माझं मत आहे. आणि त्यानुसारच आजच्या तुमच्या सर्व डाऊट्सचं आपण निराकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आणि या ठिकाणी तुम्ही बघाल तर यामध्ये पहिला तुमचा डाऊट जो आहे तो म्हणजे काय, की हू आर इलिजिबल फॉर द स्ट्रे वॅकन्सी राऊंड. ठीक आहे, तर याच्यामध्ये स्टार्टिंगला आपण बघणार आहोत ते म्हणजे असं की हू आर इलिजिबल फॉर द स्टे वॅकन्सी राऊंड. त्यामध्ये पहिलं आहे की असे कॅन्डिडेट्स की ज्यांनी प्रेफरन्स फॉर्म तर तुमचे भरले होते राईट, परंतु त्यांना कोणतीही सीट अजून अलॉट झालेली नाही. दिस इज द फर्स्ट कंडिशन. म्हणजे कोण कोण इलिजिबल आहे, पहिली कंडिशन आहे की असे कॅन्डिडेट की ज्यांनी प्रेफरन्स फॉर्म भरलेले आहे राईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी फर्स्ट राऊंड अटेम्प्ट केला, सेकंड राऊंड अटेंड केला, थर्ड राऊंड अटेंड केला, सगळे राऊंड तर संपले, परंतु त्यांना कोणतीही सीट अलॉट झालेली नाही. तर असे कॅन्डिडेट्स हे स्टे वॅकन्सीसाठी इलिजिबल असतात. ही झाली तुमची पहिली कंडिशन. ठीक आहे, सेकंड कंडिशन तुम्ही या ठिकाणी बघाल तर ती म्हणजे काय, की ज्यांना प्रिव्हियस राऊंडमध्ये सीट मिळाली होती व त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन देखील त्यांनी घेतले होते, परंतु काही कारणास्तव जर ॲडमिशन कॅन्सल केलेले असेल तर ते सुद्धा इलिजिबल असतात. म्हणजे ही कंडिशन कशी आहे की फॉर एक्झाम्पल तुम्हाला पहिल्या राऊंडला एखादी सीट मिळाली राईट, त्यानंतर सेकंड राऊंडला पुन्हा एखादी सीट मिळाली असेल किंवा अपग्रेड झालात किंवा अपग्रेड झाला देखील नाहीत, किंवा थर्ड राऊंडला पुन्हा तुम्ही अपग्रेड झाले किंवा नो चेंज तुमच्या नावासमोर आलेला आहे. आणि आता तुम्हाला असं वाटतं की फॉर एक्झाम्पल मला एखादी सीट मिळालेली आहे, बट मी त्या सीटबद्दल एवढा खुश नाही आहे किंवा मला कदाचित ती सीट नको आहे राईट. मग असंच जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार येतो आणि अशा विचार आल्यानंतर तुम्ही तिथे जाऊन परत तुमचं ॲडमिशन कॅन्सल करतात. ठीक आहे, ही कंडिशन तुम्हाला कळलेली आहे की तुम्हाला एखादी सीट अलॉट झाली होती, त्यानंतर तुम्ही त्या कॉलेजला जाऊन तिथे ॲडमिशन घेतलेलं देखील होतं, परंतु कालांतराने तुमचा विचार चेंज झाला आणि तुम्ही तिथे जाऊन परत तुमचं ॲडमिशन कॅन्सल केलं राईट. ही जी कंडिशन आहे ना, हे जे कॅन्डिडेट असतात ॲडमिशन कॅन्सल केलेले ते देखील ह्या स्टे वॅकन्सीज राऊंडसाठी इलिजिबल असतात. दोन कंडिशन आत्तापर्यंत आपण बघितल्यात. पहिला होता की ज्यांनी प्रेफरन्स फॉर्म भरले होते त्यांना सीट मिळालेली नव्हती. सेकंड कंडिशन होती ज्यांना सीट मिळाली होती परंतु त्यांनी ॲडमिशन कॅन्सल केलेले होते. आता थर्ड जी कंडिशन आहे ना, थोडी डाऊटफुल आहे, पण त्यांच्या ब्रॉचरमध्ये ती मेन्शन होती म्हणून मी तुमच्यासमोर ती या ठिकाणी मांडलेली आहे. ठीक आहे, तर थर्ड कंडिशन अशी आहे ना की बघा, ज्यांना प्रिव्हियस राऊंडमध्ये सीट तर मिळाली होती राईट, व त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ॲडमिशन देखील घेतलेले आहे, परंतु अजून स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही असं त्यांचं मत आहे. म्हणजे ही सर्वसाधारणतः 99% मुलांची कंडिशन आहे की ब्रॉचरमध्ये त्यांना असं म्हणायचं आहे की असे विद्यार्थी की ज्यांनी एखादी सीट घेतलेली आहे परंतु थर्ड राऊंड नंतर देखील ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही ते वॅकन्सीसाठी इलिजिबल आहेत असं त्यांचं मत आहे. परंतु याच्याबद्दल कॉन्ट्रा इंडिकेटरी माझं मत, मला पर्सनली असं वाटतं, आय मे बी रॉंग, आय एम ऑलवेज टेलिंग यू आय मे बी रॉंग, बट मला असं वाटतं की असं इमॅजिन करून चला की तुम्हाला एखादी सीट मिळालेली आहे राईट, आणि तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही, मान्य आहे मला, आणि जर ते म्हणतात की इफ यू आर इलिजिबल फॉर द स्टे वॅकन्सी राऊंड, मग याचा अर्थ काय होईल की तुम्ही एखादी सीट आता ॲडमिशन घेतलं आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्याला आता पोद्दारची सर्जरी सीट मिळालेली आहे आणि त्याला पण
व्हॅकन्सीज राऊंडसाठी इलिजिबल राहायचं आहे, म्हणजे त्याने रिटेन्शन फॉर्म जर भरलेला नसेल, मग माझा हा प्रश्न आहे की मग त्याची जी पोतदारची सर्जरी सीट आहे ती देखील व्हॅकन्सीच्या सीट मॅट्रिक्समध्ये ते दाखवणार का, राईट. जर त्याची सीट व्हॅकन्सीमध्ये दाखवणार असतील आणि कदाचित त्याच्यापेक्षा चांगला रँकर त्या पर्सनल काउन्सिलिंग राऊंडसाठी उपस्थित असला तर मग त्याची सीट जाईल का, हा देखील क्वेश्चन आहे आणि याच्याबद्दल कोणतीही क्लॅरिटी अजूनही स्टेट CET सेलकडून आलेली नाही. त्यामुळे ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही ते सर्व इलिजिबल राहतील की नाही याच्याबद्दल साशंका आहे. बट मोर स्पेसिफिक मला जे वाटतं त्याचा अर्थ असा आहे की ह्या पहिल्या ज्या 2 कंडिशन आहे ना ते कॅन्डिडेट्स इलिजिबल आहेत, हा माझा म्हणजे पर्सनल ओपिनियन आहे. आणि जो थर्ड राऊंड आहे त्याच्याबद्दल जी क्लॅरिटी आहे ते स्टे व्हॅकन्सी राऊंडच्या अगोदर जेव्हा स्टेट CET सेल एक नवीन नोटीस डिस्प्ले करेल तेव्हा त्याच्यामध्ये जास्त क्लॅरिटी आपल्याला येईल. त्याबद्दल सध्या ब्रॅकेटमध्ये जसं मी डाऊटफुल असा शब्द वापरलेला आहे, तुमच्या माइंडमध्ये देखील त्याला डाऊटफुलच लक्षात ठेवा. या पहिल्या 2 गोष्टी तर कन्फर्म आहेत आणि थर्डबद्दल जेव्हा स्टेट CET सेलकडून नवीन जेव्हा काही नोटीस येईल त्यामध्ये आणखी आपल्याला क्लॅरिटी मिळेल असं आपण अपेक्षित सध्या तरी करत आहोत. ठीक आहे, त्यामुळे ह्या कंडिशन तुम्हाला आता लक्षात आलं आहे. स्टे व्हॅकन्सी राऊंड म्हणजेच पर्सनल काउन्सिलिंग राऊंड जो काही होणार आहे त्याच्यामध्ये कोण कोण इलिजिबल आहे ह्या 3ही कंडिशन मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. पुन्हा एकदा रिवाईज करतो आहे. पहिली गोष्ट, ज्यांनी फॉर्म भरला होता, प्रेफरन्स फॉर्म भरला होता, रजिस्ट्रेशन केलं होतं, परंतु 3ही राऊंडमध्ये कोणतीही सीट अद्याप ज्यांना मिळालेली नाही दे आर इलिजिबल. सेकंड थिंग, असे कॅन्डिडेट ज्यांना एखादी सीट मिळाली होती तिथे जाऊन ॲडमिशन घेतलं होतं परंतु नंतर ॲडमिशन कॅन्सल केलं, दे आर ऑल्सो इलिजिबल. थर्ड कंडिशन जी आहे ती डाऊटफुल आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल सध्या आपण अधिक बोलायला नको. ठीक आहे, चला. नेक्स्ट कंडिशन इज दॅट हू आर नॉट इलिजिबल फॉर स्टे व्हॅकन्सी राऊंड. हे देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण हे जाणून घेणं देखील इम्पॉर्टंट आहे, कारण खूप लोकांच्या मनात शंका आहे की मी इलिजिबल आहे की नाही हेच मला कळत नाही, राईट. तर त्यामुळे जास्त क्लॅरिटी देण्यासाठी हे आपण मेन्शन केलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, पहिली कंडिशन आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म आणि प्रेफरन्स फॉर्म भरलेला नव्हता दे आर नॉट इलिजिबल. सिम्पल आहे. फॉर एक्झाम्पल, असा विद्यार्थी आहे ज्याने AIA PGTची एक्झाम दिली होती, त्याचा रिझल्ट आला आहे, रँक वगैरे सगळे आलेलं आहे, परंतु ॲडमिशन प्रोसेससाठी जी काही रजिस्ट्रेशन फॉर्म असेल त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म असेल हे त्याने भरलेलाच नव्हता. ऑब्व्हियसली जर प्रेफरन्स फॉर्मच भरलेला नव्हता, रजिस्ट्रेशनच केलेलं नव्हतं, ही इज ऑलरेडी आउट ऑफ द रेस, म्हणजे ही इज नॉट इलिजिबल फॉर एनी राऊंड. म्हणजे तो आत्तापर्यंत 3ही राऊंडला इलिजिबल नव्हता, तर तो अचानक स्टे व्हॅकन्सीला इलिजिबल राहणारच नाही, त्याचा काही प्रश्नच नाही. ठीक आहे, तर पहिली कंडिशन ही आहे. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे की प्रिव्हियस राऊंडमध्ये एखादी सीट अलॉट झाली होती परंतु त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशनच घेतलं नव्हतं, राईट. फॉर एक्झाम्पल, कळतं आहे की एखाद्या फर्स्ट राऊंडला तुम्हाला एखादी सीट मिळालेली आहे, राईट, आणि त्या सीटमध्ये तुम्हाला असं वाटलं की नको मला ती सीट, मग तुम्ही तिथे गेलेच नाही आणि घर बसल्यास तुम्ही म्हणजे फ्री एक्झिट काइंड ऑफ, म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये आपण ज्याला फ्री एक्झिट म्हणतो की कॉलेजला न जाता घर बसल्याच ॲडमिशन कॅन्सल करणं किंवा न जाणं. बट ते सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये अलाउड होतं फ्री एक्झिट, बट स्टेट काउन्सिलिंगमध्ये अशी कोणती सुविधा आपल्यासाठी उपलब्ध नव्हती. त्यामुळे असे जे कॅन्डिडेट आहेत की त्यांना एखादी सीट तर अलॉट झाली होती परंतु त्यांनी ॲडमिशन घेतलं नव्हतं, तर तुम्ही बघत असाल आता जे काही आपलं सीटची लिस्ट लागली फॉर एक्झाम्पल थर्ड लिस्ट आहे, त्याच्यामध्ये ज्याच्या नावासमोर असं आलेलं आहे की कॅन्सल्ड ऑर नॉट जॉईंड, राईट. म्हणजे एखादी सीट मिळाली ते तुम्ही कॅन्सल केली आहे किंवा नॉट जॉईंड. आता कॅन्सलबद्दलची जी काही कंडिशन होती मागच्या याच्यात मी सांगितली, परंतु नॉट जॉईंड असा प्रकार असेल ना तर त्याच्यामध्ये सिम्पल आहे की तुम्ही इलिजिबलच नसतात, कारण तुम्ही ती सीटला तुम्ही गेले नव्हता. इट मीन्स की तुमचा इंटरेस्टच नव्हता या प्रोसेसमध्ये, राईट. त्यामुळे तुम्ही स्टे व्हॅकन्सीला देखील इलिजिबल नाही आहात. ती सेकंड कंडिशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायची. आणि तिसरी कंडिशन आहे की ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला आहे. ऑब्व्हियसली स्टेटस रिटेन्शन अर्थच असा होतो की मला जी काही सीट मिळालेली आहे त्यावर मी इंटरेस्टेड आहे आणि मला पुढच्या राऊंड्समध्ये इलिजिबल होण्याची गरज नाही, मी यावर सॅटिस्फाईड आहे, याचा त्याचा अर्थ होतो. मग ज्या विद्यार्थ्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे इट सेल्फ मीन्स दॅट दे आर नो मोर इंटरेस्टेड इन द स्टे व्हॅकन्सी राऊंड. ठीक आहे, तर मागच्या स्लाईडमध्ये आपण काय बघितलं, हू आर इलिजिबल फॉर स्टे व्हॅकन्सी राऊंड. यामध्ये आपण बघितलं की हू आर नॉट इलिजिबल फॉर द स्टे व्हॅकन्सी राऊंड. ठीक आहे, यानंतरची कंडिशन आपण बघणार आहे ती म्हणजे विच सीट्स आर अवेलेबल फॉर द व्हॅकन्सी राऊंड. हा देखील इम्पॉर्टंट मुद्दा आहे. बघा, आता यामध्ये नेमकं व्हॅकन्सी राऊंडमध्ये कोणत्या सीट्स तुमच्यासाठी अवेलेबल राहू शकतात, तर त्याचं उत्तर असं आहे की बघा, प्रिव्हियस राऊंडनंतर देखील व्हॅकंट राहिलेल्या सीट्स. आता पहिली कंडिशन आहे की प्रिव्हियस राऊंडनंतर देखील व्हॅकंट राहिलेल्या सीट्स. आता ही कंडिशन काही समजावून सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल असं अज्युम करा की एखादं प्रायव्हेट कॉलेज आहे. फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा की संगमनेरचं एखादं कॉलेज आहे किंवा नाशिकचं एखादं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजची फॉर एक्झाम्पल एखादी नॉन क्लिनिकल सीट आहे. तर जेवढ्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स फॉर्म भरला त्यापैकी असं फॉर एक्झाम्पल अशी एखादी सीट आहे की ते एकाने देखील प्रेफरन्समध्ये टाकलेले आहे. इमॅजिन करा की नाशिक एखादं कॉलेज आहे त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल अगरतंत्रची एखादी सीट आहे नॉन क्लिनिकल. ठीक आहे, तर एवढे विद्यार्थी आहे परंतु एकाने देखील ती सीट टाकली नाही. 3ही राऊंड झाले आणि ती सीट पूर्णपणे व्हॅकंटच आहे.
राईट. तर अशा सीट्स तुम्हाला वॅकन्सी राऊंडचा एक सेपरेट सीट मॅट्रिक्स येत असतो. त्या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला ते दिसेल की कोणती सीट वॅकंट आहे. ठीक आहे, ही झाली पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन आहे की अशा सीट की ज्यावर कोणीतरी ॲडमिशन घेतले होते परंतु थर्ड राऊंडनंतर ॲडमिशन कॅन्सल केलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काल परवा जो काही स्टेटची थर्ड लिस्ट लागली त्याच्यामध्ये इमॅजिन करा की फॉर एक्झाम्पल परत सांगतो की फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटचं मी सांगतो आहे, शक्यतो असं होत नाही पण उदाहरण देतो आहे की फॉर एक्झाम्पल नागपूर गव्हर्नमेंटचे काही आयुर्वेद कॉलेज आहे आपलं. इमॅजिन करा की नागपूर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एखाद्याला सर्जरीची सीट मिळाली स्टेट काउन्सिलिंगमध्ये, त्याने थर्ड राऊंडला ती मिळाली. ठीक आहे, आणि त्या विद्यार्थ्याने थर्ड राऊंडनंतर तिथे जाऊन ॲडमिशन देखील घेतलेलं आहे. ठीक आहे, थर्ड राऊंडनंतर तिथे जाऊन ॲडमिशन घेतलं आहे, परंतु त्याच्या मनात एखादा विचार आला काहीतरी आणि त्यानंतर त्याने थर्ड राऊंडचं ॲडमिशन घेतल्यानंतर देखील ती सीट कॅन्सल केली. राईट. तर मग ते कुठे दिसेल तुम्हाला? स्टे वॅकन्सीमध्ये, त्या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला ती दिसणार आहे सीट. ठीक आहे, तर ह्या दोन कंडिशन. आणि थर्ड कंडिशन अशी आहे की अचानक ज्या काही नवीन सीट्स ॲड होतात ना त्या देखील तुम्हाला दिसणार. म्हणजे इमॅजिन करा की 3 राऊंड आता संपलेले आहे आणि अचानक NCISM असेल किंवा आपलं स्टेट बोर्ड असेल, काही चर्चा झाली किंवा एखाद्या कॉलेजेसमध्ये शिक्षकांची उपलब्धी झालेली असेल आणि काही सीट अचानक वाढल्या. तर नवीन ज्या काही सीट्स वाढतील ना त्यांच्यासाठी राऊंड शक्यतो वाढत नाहीत. तर त्या ज्या काही ॲड ऑन झालेल्या सीट आहेत ना त्या वॅकन्सी राऊंडमध्येच तुम्हाला तुमच्यासमोर ते ओपन करून दाखवतात. तर अशा प्रकारे वॅकन्सी राऊंडमध्ये कोणकोणत्या सीट्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत हे देखील आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे. ठीक आहे, तर आणि त्यानंतरची आता जी स्लाईड आहे त्याच्यामध्ये प्रोसिजर कशी असते वॅकन्सी राऊंडची ना ती आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर त्याआधी एकदा एक क्विक रिकॅप आपण करून घेऊयात. तर ते म्हणजे की कोण एलिजिबल असतं त्या वॅकन्सी राऊंडसाठी? पहिली गोष्ट, त्याने प्रेफरन्स फॉर्म भरला होता परंतु त्यांना कोणती सीट अजून अलॉट झालेली नाही. सेकंड थिंग, प्रिव्हियस राऊंडमध्ये सीट मिळाली होती, त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन देखील घेतलं होतं परंतु काही कारणास्तव ॲडमिशन कॅन्सल केलेलं असेल तर दे आर एलिजिबल. सेकंड, कोण एलिजिबल नसतात? त्याच्याने फॉर्म पण भरलेला नाही, प्रेफरन्स भरलेला नाही, दे आर नॉट एलिजिबल. त्यानंतर प्रिव्हियस राऊंडमध्ये एखादी सीट अलॉट झाली होती परंतु तुम्ही तिथे ॲडमिशन घ्यायला गेलाच नव्हता, देन यू आर नॉट एलिजिबल फॉर द वॅकन्सी राऊंड. किंवा ज्यांनी स्टॅटिस्टिशियन फॉर्म भरलेला आहे इट सेल्फ मीन्स दे आर नॉट एलिजिबल फॉर द स्टे वॅकन्सी राऊंड. कोणत्या सीट्स अवेलेबल असतात हे आपण आत्ताच बघितलेलं आहे. आणि आता आपण बघणार आहोत की वॅकन्सी राऊंडची नेमकी प्रोसिजर कशी असते. आता जे काही स्टेट काउन्सिलिंगचं आपलं जे काही शेड्यूल आहे आता त्याच्यामध्ये सांगितलं आहे की फॉर एक्झाम्पल 26 ते 30 तारखेपर्यंत तुम्हाला थर्ड लिस्टमध्ये जे काही कॉलेज अलॉट झाले आहेत ते तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्टे वॅकन्सीची जी काही प्रोसिजर आहे ती चालू होणार. तर त्यामध्ये आता 30 तारखेच्या नंतर किंवा तोपर्यंत देखील तुम्हाला स्टेट CET सेलकडून एखादं नोटिफिकेशन याची सध्या अपेक्षा आहे आपल्याला. तर त्यामध्ये स्टे वॅकन्सी राऊंड कसा होणार किंवा त्याचे डेट्स काय असतील त्याच्याबद्दल नोटीस येणार आहे. आता प्राथमिकता नोव्हेंबरनंतर डिसेंबर म्हणजे 2 डिसेंबरला स्टे वॅकन्सी राऊंड डिस्प्ले होणार अशी एक सध्या तरी डेट आहे, परंतु त्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात. जर स्टेट CET सेलला काही वाटलं तर त्यामध्ये चेंजेस करण्याचे नक्कीच त्यांच्याकडे अधिकार आहेत. त्यामुळे एकदा स्टेट CET सेलचं नोटीस येऊ द्या की नोटीसमध्ये कंडिशन्स अजून बेटर प्रकारे ते तुम्हाला एक्सप्लेन करतील आणि त्यानुसार आपल्याला कळेल की प्रोसिजर कशी असेल. परंतु एक रफली म्हणजे मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार प्रोसेस कशी आहे ते मी तुम्हाला सध्या एक्सप्लेन करत आहे. आता मागच्या 2-3 वर्षामध्ये खूप वेळा कॉलेज लेवलला पर्सनल काउन्सिलिंगचे राऊंड अटेंड होत होते, परंतु लास्ट इयरला सर्व कॉलेजेसचे मिळून पोद्दार आयुर्वेद मेडिकल कॉलेज जे काही मुंबईमध्ये आहे त्या पोद्दार मेडिकल कॉलेजला सर्व कॉलेजेसचं मिळून एकत्र पर्सनल काउन्सिलिंग राऊंड झाला होता. राईट. त्यामुळे हे दरवर्षी चेंज होऊ शकतं. मी दिस इज नॉट फिक्स की इथेच होईल असं काही नाही. जस्ट आय एम टेलिंग यू की मागच्या वर्षी पोद्दार मेडिकल कॉलेजला इथे झाला होता. राईट. तर त्याच्यानुसार एक प्राथमिक माहिती मी तुम्हाला देतो की कसं चालतं. फॉर एक्झाम्पल ही प्रोसेस आता इमॅजिन करा की तुम्ही इलिजिबल आहात स्टे वॅकन्सी राऊंडसाठी. ठीक आहे, तुमच्यासमोर पूर्ण डिस्प्ले झालेला आहे स्टे वॅकन्सी राऊंड की कोणत्या कोणत्या सीट्स अवेलेबल आहेत वगैरे. ठीक आहे, मग आता तुम्हाला काय करायचं, फॉर एक्झाम्पल 2 तारीख जर तुम्हाला दिलेली असेल, जस्ट एक्झाम्पल ह्या डेट चेंज होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल 2 तारीख तुम्हाला दिलेली असेल तर तुम्हाला त्या डेटला फॉर एक्झाम्पल जे सेंटर असेल आता मानून चला की पोद्दारला होणार आहे तर पोद्दारला तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही उपस्थित झालात सकाळी, तुम्हाला एक स्पेसिफिक टाईम दिला जाईल, सपोज 8, 9, 10 जे काही असेल, सपोज 9 वाजता इमॅजिन करा, 9 वाजेचा टाईम असेल. त्या टायमाला ते काय बघतात की त्या ठिकाणी किती विद्यार्थी प्रेझेंट आहेत. ठीक आहे, तर सगळ्यांची ती एक नोंद घेतात, प्रत्येकाचे SML लिहिलेले असतात आणि ते SMLनुसार तुम्हाला ते अरेंज करतात. राईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॅकन्सी राऊंडसाठी जर 30 विद्यार्थी आलेले असतील तर त्या 30 विद्यार्थ्यांना त्यांच्या SMLनुसार अरेंज केलं जातं. म्हणजे त्यांना ज्याचा SML पहिला आहे तो स्टार्टिंगला घेणार, त्यानंतर ज्याचा लेट आहे तो थोडा मागे उभे राहणार. राईट. अशा प्रकारे ते सिक्वेन्शियली तुम्हाला उभं करतात किंवा एखाद्या हॉलमध्ये बसवतात. ही झाली प्राथमिकता तुमची स्टेज. त्यानंतर काय होतं की तुम्हाला यानंतरची स्टेज अशी आहे की एखाद्या क्लासरूममध्ये बसवल्यानंतर आता पोद्दारमध्ये एक गोल्डन जुबली हॉल म्हणून एक आहे की जो मोठा हॉल आहे, त्या हॉलमध्ये तुमची सर्व प्रोसेस चालते. ठीक आहे, तर आता ह्या ठिकाणी काय असतं ना की तुम्हाला बसवल्यानंतर तिथे काय करतात की तुमच्या
समोर एक स्क्रीन डिस्प्ले केलेली असते आणि त्या स्क्रीनवर तुमची जे काही वॅकंट सीट्स आहेत ना त्या तुम्हाला दाखवल्या जातात, म्हणजे नंबर वाईज तुम्हाला बोलवतात. फॉर एक्झाम्पल माझा SML जर आत्ता 4 किंवा 5 असेल, ठीक आहे, आणि मी त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, तर सपोज 4 माझा SML आहे तर माझं पहिली पोझिशन आहे, ठीक आहे. तर मग मला ते स्टेजवर बोलवणार. माझ्यासमोर एक स्क्रीन लावलेली असते, त्या स्क्रीनवर ज्या काही वॅकंट सीट्स आहेत ना ते एकदम फास्टमध्ये मला शो केल्या जातात, म्हणजे एक पॉवर पॉईंट स्लाईड प्रेझेंटेशन असेल किंवा अशा प्रकारे. तर माझ्यासमोर त्या काही वॅकंट सीट्स आहेत त्या डिस्प्ले केल्या जातात आणि मला विचारतात की तुला कोणती सीट यापैकी हवी आहे, राईट. म्हणजे ह्या ठिकाणी वेगळा प्रेफरन्स फॉर्म भरण्याची गरज नसते. जसे तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंडला प्रेफरन्सेस भरलेत ना, तशी कॉन्सेप्ट ह्या ठिकाणी नसते. या ठिकाणी तुमच्यासमोर जी स्क्रीन दिसणार, स्क्रीनवर एक सीट दिसणार, तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मराठी भाषेत मग आपण म्हणतो ना की हजीर तो वजीर, तशी जी गोष्ट आहे त्या ठिकाणी जो प्रेझेंट आहे रँक वाईज आहे, परंतु त्या ठिकाणी जो प्रेझेंट आहे त्याने जर ती सीट सिलेक्ट केली, खाली नंतर कोणालाही त्या सीटवर अधिकार नाही. फॉर एक्झाम्पल मी स्क्रीनसमोर बसलेलो आहे, माझ्यासमोर सीट दाखवत आहेत, एखादी वॅकंट सीट मला आवडलेली आहे आणि मला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल, मी त्यांना सांगेल की सर ऑर मॅडम जे काही असतील की ही मला सीट हवी आहे. लगेच तुमचं तिथे शेजारी एक कम्प्युटर ठेवलेला असतो, तुमच्या नावाचं लगेच तिथून एक अलॉटमेंट लेटर जनरेट होतं. तुमची सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी व्हेरीफाय केले जातात आणि त्यानंतर तुमचं जे काही अलॉटमेंट लेटर आहे त्या पर्टिक्युलर कॉलेजच्या नावाने त्या पर्टिक्युलर कॉलेजला जाऊन तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यावं लागतं. अशा प्रकारे ही स्टे व्हॅकन्सीची प्रोसिजर आहे. कळालं तुम्हाला? म्हणजे आता नंबर वाईज जे काही अरेंज केलेले मुलं आहे, फॉर एक्झाम्पल आता फर्स्ट नंबर माझा होता आणि इमॅजिन करून चला की मला सप्तशृंगी कॉलेज सपोज नाशिकचं आहे, तर त्याची एखादी सीट मी सिलेक्ट केली, राईट. मग माझं अलॉटमेंट लेटर जनरेट झालं. मग मी काय करणार, अलॉटमेंट लेटर घेऊन वगैरे त्या कॉलेजला जाणार. आता मी जर सप्तशृंगीचं कॉलेज सिलेक्ट केलं म्हणजे माझ्या नेक्स्ट मुलाला ते कॉलेज मिळणारच नाही, त्या लिस्टमधून ऑटोमॅटिक ती गोष्ट कॅन्सल होणार. कळालं? म्हणजे रँक वाईज तुम्हाला सीट बसवल्यानंतर पहिल्या विद्यार्थ्याने जर एखादी सीट घेतली तर ती सीट सेकंड विद्यार्थ्यासाठी अवेलेबल नसते. अशा प्रकारे एक सीट कॅन्सल होत चालते. जो शेवटचा विद्यार्थी आहे कदाचित त्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत एकही सीट अवेलेबल नसेल, अशी देखील कंडिशन उपलब्ध होऊ शकते. ही प्राथमिक माहिती मी मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार तुम्हाला सांगत आहे. याच्यामध्ये काही चेंजेस नक्कीच होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही अधूनमधून स्टेट CTCला कॉल करू शकता, तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजेसला कॉल करू शकतात किंवा ऑन द डे ऑफ द स्पॉट रजिस्ट्रेशन तुम्ही जर तिथे गेलात तिथे देखील तुम्ही चौकशी करू शकतात. ही फक्त प्राथमिक माहिती मी तुम्हाला देत आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला थोडी काळजी कोणती घ्यायची आहे की हे समजून घ्या. आता तिथे कसं असतं ना की स्ट्रे वॅकन्सी राऊंडला स्क्रीनवर तुम्हाला ॲट अ टाईम सर्व कॉलेजेस दाखवणार की कोणतं अवेलेबल आहे किंवा कोणतं नाही, राईट. सो तुम्ही घरी बसून त्याचा अंदाज लावू शकत नाही ना की तुम्हाला हे मिळेलच की नाही. त्यामुळे सर्वप्रथम वॅकन्सी राऊंडच्या अगोदर जेव्हा सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होणार ना तेव्हा तुमची तयारी ठेवा आणि त्याची एक प्रिंट काढू शकता तुम्ही. प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर वगैरे काय आहे ते सगळं ठरवून घ्या आणि मनामध्ये ही तयारी ठेवा की तुमचं फॉर एक्झाम्पल तुम्हाला ही सीट हवी आहे. फॉर एक्झाम्पल सप्तशृंगीचं गायनॅक तुम्हाला हवं होतं फॉर एक्झाम्पल, परंतु तुमच्या समोरच्या विद्यार्थ्यांनी तर जर ते ऑलरेडी घेतलं आहे मग तुम्हाला कोणतं मिळू शकतं. मग नेक्स्ट सीट एखादी जी आहे त्याची तुमची तयारी आहे का, त्याच्याबद्दल तुम्हाला फी स्ट्रक्चर माहीत आहे का. मग ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या कॉलेजची तयारी ठेवा आणि एक मनामध्ये एक इमेज किंवा पिक्चर तयार करून जा की ह्या सीट्सच जर मिळाल्या तरच मी घेणार आणि इफ तुम्हाला घ्यायचं नसेल यू कॅन ऑप्ट आउट ऑफ दॅट प्रोसेस ऑल्सो. म्हणजे त्या प्रोसेसमधून बाहेर पण पडू शकता, त्याच्याबद्दल कोणताही वाद नाही. तर लक्षात ठेवा, फक्त आधी थोडं स्टडी करूनच जा की हे कॉलेज आहे, त्याचं हे फी स्ट्रक्चर आहे, हॉस्टेल आहे की नाही आहे, सगळ्या गोष्टी बघा. ह्या कॉलेजेसमध्ये खर्च घेण्याची माझी तयारी आहे का ते पण बघा, कारण त्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वेळ मिळत नाही. दिस इज व्हेरी फास्ट प्रोसेस. म्हणजे हार्डली तुम्हाला एक 5-1 मिनटं बसवतात आणि तुमच्यासमोर स्लाईड प्रेझेंटेशन थ्रू या गोष्टी होत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, थोडं फास्ट ही प्रोसेस असते, त्यामुळे थोडं प्रिपेअर करूनच गेलेलं नक्कीच कधीही चांगलं असतं. तर अशा प्रकारे ही वॅकन्सी राऊंडची प्रोसिजर आहे आणि युजली ही एकच हा राऊंड होतो. याच्यानंतर यामध्ये तर कोणत्या सीट व्हॅकंट राहत नाहीत युजली, मी सांगतो आहे. परंतु यावर्षी जर काही चेंजेस झाले तर आपण त्यासाठी तयार असावं. बट युजली हा लास्ट राऊंड असतो स्टे वॅकन्सी राऊंड आणि याच्यानंतर डायरेक्टली कॉलेजेस स्टार्ट होत असतं. सध्याच्या प्राथमिक माहितीनुसार महाराष्ट्राचे कॉलेजेस 1 डिसेंबरपासून चालू होणार आहेत अशी एक प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये काही चेंजेस झाले तर तुम्हाला कळवण्यात येतीलच कॉलेजद्वारे किंवा नोटीस थ्रू. सर्व गोष्टी आता ऑनलाईन अवेलेबल होतातच किंवा आपल्या ग्रुपवर देखील आपण तुम्हाला या गोष्टी कन्वे करतच असतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ही काही वॅकन्सी राऊंडची प्रोसिजर पूर्णपणे बघितलेली आहे आणि आय होप की तुमचे सर्व डाऊट्स याच्यामध्ये मी क्लिअर केलेले आहे. या पलीकडे देखील तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देखील टाकू शकता. आता एक रिसेंटली एक डाऊट मला आठवलेला आहे, तो मुलांचा आहे की थर्ड राऊंडनंतर जर आम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं, मी थर्ड राऊंडला एखादी सीट मिळालेली आहे, तिथे ॲडमिशन घेतलं, परंतु जर मला ते कॅन्सल करायचं असेल तर मला पेनल्टी लागते का, म्हणजे जी काही 3 लाखांची पेनल्टी आहे ती मला भरावी लागते का. तर त्याबद्दल देखील जास्त क्लॅरिटी कुठेही ब्रॉचरमध्ये वगैरे उल्लेख नाही आहे. परंतु सध्या असं इमॅजिन म्हणण्यापेक्षा अशी एक कंडिशन आहे की मागच्या वर्षीच देखील मुलांचे अनुभव आहेत की ज्यांनी थर्ड राऊंड
कॉलेजला ॲडमिशन घेतलं त्यानंतर लगेच तिथे ॲडमिशन कॅन्सल केलं तरी देखील त्यांची पॅनल्टी त्यांना लागलेली नाही. पॅनल्टी युजली केव्हा लागते तुम्हाला, की म्हणजे नॉमिनल तर तुमचे चार्जेस कट होणार, म्हणजे 1,500-2,000 जे काय असतील तेवढे कॅन्सलेशन चार्जेस लागणार, परंतु जे काही 3 लाखांची पॅनल्टी आहे ना, ती पॅनल्टी केव्हा लागते की जेव्हा तुमची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस संपते. म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंड देखील झाला, फॉर एक्झाम्पल स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये एखादी सीट तुम्हाला मिळाली, पूर्ण ॲडमिशन प्रोसेस संपली, त्यानंतर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुम्हाला पॅनल्टी लागते. त्याचा अर्थ काय असतो ना, की तुम्ही ती एखादी पर्टिक्युलर सीट ही वर्षभर तुम्ही व्हॅकंट सोडतायत, राईट. म्हणजे सर्व राऊंड पण संपलेले आहेत आणि मधूनच तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं तर ती जी एक सीट आहे ती महाराष्ट्र स्टेटची वाया जाते, म्हणून तुम्हाला ती पेनल्टी लागलेली असते. परंतु स्टे वॅकन्सी राऊंडच्या अगोदर काही पर्टिक्युलर डेटच्या अगोदर जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुम्हाला पेनल्टी लागत नाही. परंतु तरी देखील तुम्ही एकदा पुन्हा कॉलेजला कॉल करून किंवा स्टेट CET सेल थ्रू या गोष्टी कन्फर्म करा. परंतु सध्या प्राथमिक माहितीनुसार 3rd राऊंडची सीट तुम्ही कॅन्सल करू शकता विदाउट पेईंग द पेनल्टी. हे सध्या तरी स्टेटस आहे, परंतु जसं मी सांगतो की पुन्हा एकदा कन्फर्म करा, पूर्णपणे या गोष्टीबद्दल रिलाय राहू नका. ठीक आहे. सो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल आणि बऱ्यापैकी डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूयात, परंतु तोपर्यंत तुम्हाला जेवढे काही डाऊट्स असतील कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका आणि तुम्हीच जे काही विद्यार्थी आहेत ना एकमेकांना हेल्प करा. कारण एखादी कॉन्सेप्ट तुम्हाला बेटरली माहीत असेल ना, तर एखादीची कमेंट असेल तर तुम्ही त्याला रिप्लाय करा. कदाचित एकमेकांची मदत करूनच आता तुम्ही पुढे ग्रो होणार आहात. सर्व तुम्ही कलिग्स एकमेकांचे आहात. प्रत्येक कॉलेजेसमध्ये तुमचे फ्रेंड सर्कल आता बिल्ड झालेलं आहे आणि एकमेकांना तुम्हाला हेल्प करण्याची ही सवय आत्ताच लावावी लागेल. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत चला, धन्यवाद.